चंद्रपुरात आज आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात अपघात झालेल्या मृत सैनिकाच्या परिवाराला तब्बल 90 लाखांची विमा रक्कम मिळवून देण्यात आली। 2021 साली जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पेंढरी येथे राहणारे बीएसएफ जवान पूनमचंद्र चौके सुट्टीवर घरी आले असता त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला। परिवाराने अपघात विमा रक्कम मिळावी यासाठी न्यायालयात दावा सादर केला होता। दोन्ही बाजूंनी सामंजस्याने हा दावा तडजोडीसाठी लोक न्यायालयात आणला। यात विमा कंपनीने सैनिकाचा पगार आणि पत्नी, 2 मुले आणि आई अशी आश्रितांची संख्या बघता 90 लाख रुपये देण्याचा दावा मान्य केला। आज मयताची पत्नी मनीषा पूनमचंद्र चौके यांना 90 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। चंद्रपूरच्या प्रधान मुख्य न्यायाधीश समृद्धी भीष्म यांनी अशाच पद्धतीने तडजोड योग्य प्रकरणे लोक न्यायालयात सोडवून घेण्याचे आवाहन या प्रसंगी केले। तालुक्यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत नॅशनल लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्याकरता ज्या प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकते अशी प्रकरणं न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली होती। या पॅनलवर शेख मॅडमचं हे पॅनल आहे आणि ह्याच्यामध्ये मनीषा चौके यांच्या या पिटिशनर होत्या। त्यांना 2 छोटी मुलं आहेत आणि सासूबाई आहेत त्यांच्या। तर यांचा मृतक जे होते यांचे ते आर्मीमध्ये असल्यामुळे त्यांचं आज कॉम्प्रोमाइज झालेलं आहे आणि कॉम्प्रोमाइजच्या अंतर्गत त्यांना 90 लाखाचा हा चेक देण्यात आलेला आहे। अशाच प्रकारच्या सर्वत्र तडजोडी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुक्यांच्या ठिकाणी देखील होत आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून एक 50 लाखांचा कॉम्पेन्सेशनचा अमाउंट आम्ही आता दुसऱ्या पार्टीला देतोय। आणि या प्रयत्नांना अर्जदारांनी सुद्धा आम्हाला कारण त्यांच्या सहमतीशिवाय सेटलमेंट शक्य नाही, त्यांनी सुद्धा आम्हाला साथ दिली आणि त्या विषयामध्ये एक समाजासमोर एक चांगला संदेश गेला की अशा प्रकारचे सुद्धा तडजोड होऊ शकतात। आणि आपण जर पाहिलं तर अर्जदाराचे जे मुलं खूप लहान आहेत आणि यांना योग्य व्याज जर ते पैसे मिळाले तर त्यांचा सुद्धा तो फायदा झाला त्याचा।